नमस्ते मित्र हो, मी डॉक्टर सुधीर नगरकर आपल्यासमोर या ठिकाणी जानेवारी 2018 ची जी क्वेश्चन पेपर आहे पेपर 1 त्यामधील सेट क्रमांक ए। तर या क्वेश्चन पेपरचा 5 ऑब्जेक्टिव्ह जे आहेत ICT म्हणजे इन्फॉर्मेशन अँड कम्युनिकेशन टेक्नॉलॉजी, तर हे आपण 5 क्वेश्चन MCQ आपण या ठिकाणी पाहणार आहोत। क्वेश्चन नंबर 45, इन द कॉन्टेक्स्ट ऑफ इंटरनेट व्हॉट इज द फुल फॉर्म ऑफ FTP असा प्रश्न या ठिकाणी विचारलेला आहे। पहा की इंटरनेटच्या संदर्भात FTP या संज्ञेचे विस्तार रूप कोणते। आता इथं फॉर्मॅटेड ट्रान्सफर प्रोसेस ए दिलेला आहे, B फॉर्मल टेक्स्टिंग प्रोसेस असं दिलेलं आहे, आणि C फाईल ट्रान्समिशन प्रोसिजर असं दिलेलं आहे, आणि D आहे ते फाईल ट्रान्सफर प्रोटोकॉल असं दिलेलं आहे। पहा तर मी यापूर्वी पण सांगितलं होतं की ॲब्रिव्हिएशनचा एक प्रश्न हा येतोच। तर F फॉर फाईल, T फॉर ट्रान्सफर आणि P फॉर प्रोटोकॉल हे याचं करेक्ट उत्तर आहे D। तर फाईल ट्रान्समिशन प्रोसिजर हे उत्तर चुकीचं आहे। आता यातलं फाईल आहे बरोबर, पण ट्रान्समिशन प्रोसिजर चुकीचं आहे। फॉर्मल हे पण चुकीचं आहे, टेक्स्टिंग आणि प्रोसेस हे तिन्ही चुकीचं आहे। फॉर्मॅटेड ट्रान्सफर प्रोसेस हे सुद्धा चुकीचं आहे। त्यामुळं फाईल ट्रान्सफर प्रोटोकॉल हे उत्तर या ठिकाणी बरोबर आहे। आता एक लक्षात घ्या की FTPचा लॉंग फॉर्म फाईल ट्रान्सफर प्रोटोकॉल आहे। FTP इज अ स्टँडर्ड नेटवर्क प्रोटोकॉल यूज्ड टू ट्रान्सफर फाइल्स बिटवीन अ क्लायंट अँड सर्व्हर ओव्हर द इंटरनेट अँड लोकल नेटवर्क। म्हणजे हा एक स्टँडर्ड नेटवर्क प्रोटोकॉल आहे ज्याचा उपयोग फाईल ट्रान्सफर करण्यासाठी कोणांमध्ये क्लायंट आणि सर्व्हर्स यांच्यामध्ये फाईल ट्रान्सफर करण्यासाठी याचा उपयोग केला जातो। एक लक्षात घ्या की इट इज कॉमनली यूज्ड फॉर अपलोडिंग अँड डाउनलोडिंग फाइल्स टू अँड फ्रॉम द वेब सर्व्हर्स अँड फाईल ट्रान्सफर प्रोटोकॉल वॉज फर्स्ट इंट्रोड्युस्ड इन 1971। आता FTP जे आहे 1971 साली पहिल्यांदा इंट्रोड्यूस करण्यात आलेलं आहे। आता हे कुणी केलं होतं तर अभय भूषण वाईल ही वॉज स्टडिंग ॲट MIT, म्हणजे मॅसेच्युसेट्स इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी, म्हणजे MITमध्ये अभय भूषण यांनी अभ्यास केला होता आणि त्यामध्ये FTP शोधून काढलेलं आहे। म्हणजे हे अभय भूषण हे सुद्धा या ठिकाणी महत्त्वाचं आहे, की कुणी शोधून काढलेलं आहे। आणि नंतर इट वॉज अ लॅटर स्टँडर्डाइज्ड इन 1980 अंडर द RFC C165 अँड इम्प्रूव्ड विथ फर्दर अपडेट्स इन्क्लुडिंग RFC 959 in 1985 which become widely used वर्जन। म्हणजे 1985 साली जे वर्जन आलं होतं ते खूप मोठ्या प्रमाणात वापरलं गेलेलं आहे। अशा प्रकारे FTPचा लॉंग फॉर्म फाईल ट्रान्सफर प्रोटोकॉल हे आपण लक्षात ठेवावयाचं आहे। क्लायंट सर्व्हरमध्ये फाईल ट्रान्सफर करण्यासाठी याचा वापर केला जातो। 1971 ते शोधून काढलेलं आहे MITमध्ये अभय भूषण यांनी। हे एवढे गोष्टी ज्या आहेत त्या अतिशय महत्त्वाचा प्रश्न आहे आणि FTP संदर्भात। त्यामुळे तुम्हाला मी सांगितलेलं आहे की ॲब्रिव्हिएशनचा एक प्रश्न हा 100% येतो, त्यामुळे ॲब्रिव्हिएशन पाठांतराची सवय आपण लावून घ्यावयाची आहे। क्वेश्चन नंबर 46 काय तर द प्रिन्सिपल दॅट इंटरनेट सर्व्हिसेस प्रोव्हायडर अँड गव्हर्नमेंट रेग्युलेटर्स should treat all data on internet as the same importance and not discriminate or change differently by user, content, website, etc. is called on।
म्हणजे इंटरनेटवरील सर्व माहितीचा डेटा जो आहे इंटरनेट सेवा पुरवठादाराने व सरकारी नियामकाने सारखेच महत्त्व द्यावे व त्यात वापरकर्ता आशय आणि वेबसाईट आदी निकषांच्या आधारे भेदभाव करू नये व वेगवेगळे शुल्क आकारू नये या तत्त्वासाठी इंग्रजीत कोणती संज्ञा वापरली जाते किंवा संज्ञा वापरतात असा प्रश्न या ठिकाणी दिलेला आहे. आता हे पहा ऑप्शनमध्ये म्हणजे कोणती संज्ञा वापरली जाते तर डिजिटल इक्विटी, डिजिटल डेमोक्रॅसी, नेट प्रायोरिटी आणि नेट न्यूट्रॅलिटी हे ऑप्शन या ठिकाणी दिलेलं आहेत. आता डिजिटल इक्विटी हे चुकीचं आहे पहा, तर डिजिटल डेमोक्रॅसी पण हे चुकीचं आहे, नेट प्रायोरिटी पण चुकीचं आहे. तर नेट न्यूट्रॅलिटी मुळे काय म्हणजे कोणत्याही डेटामध्ये कोणताही भेदभाव करू नये व वेगवेगळे शुल्क आकारू नये या तत्त्वासाठी नेट न्यूट्रॅलिटी असं म्हटलं जातं पहा. तर हा शब्द अतिशय महत्त्वाचा आहे. याचं करेक्ट उत्तर आहे डी. आता तुम्ही म्हणाल नेट न्यूट्रॅलिटी म्हणजे काय, तर नेट न्यूट्रॅलिटी इज द प्रिन्सिपल दॅट इंटरनेट सर्व्हिस प्रोव्हायडर्स ISPs and government should treat all internet traffic equally without discrimination based on user, content, website, platform, application or type of data. This means that ISPs cannot block, slow down, charge differently for access to specific website or services, ensuring a free and open internet for all users. अशा प्रकारे नेट न्यूट्रॅलिटी हे उत्तर का आहे हे आपण या ठिकाणी पाहिलेलं आहे. आता एक लक्षात घ्या की नेट न्यूट्रॅलिटी जे आहे तर त्याचं महत्त्व काय नाही नेट न्यूट्रॅलिटीचं, तर सर्वांना समान इंटरनेट प्रवेश मिळावा याची खात्री करते. तसेच मोठ्या कंपन्यांना लहान कंपन्यांवर अन्यायकारक फायदा मिळू नये याची काळजी घेते. तसेच अभिव्यक्ती स्वातंत्र्याचे संरक्षण करते आणि कोणत्याही प्रकारच्या ऑनलाईन सेन्सॉरशिपला प्रतिबंध करते. म्हणजे स्टार्टअप्स किंवा नव्या व्यवसायांना संधी मिळते, कारण मोठ्या कंपन्या इंटरनेटचा गैरवापर करून स्पर्धा कमी करू शकत नाहीत. तसेच भारतातील नेट न्यूट्रॅलिटीचा इतिहास जो आहे तर 2015ला काही दूरसंचार कंपन्यांनी विभागीय किंमत योजना एअरटेल झिरो, फेसबुक फ्री बेसिक्स आणण्याचा प्रयत्न केला. त्यामुळे नेट न्यूट्रॅलिटीचा धोका निर्माण झाला होता. मात्र 2016मध्ये काय झालं तर ट्राय जे आहे TRAI भारतीय दूरसंचार नियामक प्राधिकरणने विभागीय दरावर बंदी घालणारे नियम लागू केले आणि नेट न्यूट्रॅलिटीचे समर्थन केले. आणि 2017 साली काय केलं तर ट्रायने स्पष्टपणे नेट न्यूट्रॅलिटीला पाठिंबा देणाऱ्या शिफारशी जाहीर केला, ज्यामुळे ISP कंपन्या कोणत्याही वेबसाईटचा वेग कमी करू शकत नाहीत. म्हणजे 2018मध्ये भारत सरकारने नेट न्यूट्रॅलिटीचे नियम अधिकृतपणे मंजूर केले. त्यामुळे भारतात सर्वाधिक मजबूत नेट न्यूट्रॅलिटी धोरण लागू झाले. हे कशामुळे झालं तर 2018मध्ये भारत सरकारने सर्वाधिक मजबूत नेट न्यूट्रॅलिटीचे धोरण लागू केलेले आहे. आणि 2022मध्ये ट्रायने नेट न्यूट्रॅलिटीचे पालन होत आहे की नाही यावर लक्ष ठेवत इंटरनेट सेवा अधिक पारदर्शक असाव्यात यावर भर दिलेला आहे. आणि 2024मध्ये भारतामध्ये नेट न्यूट्रॅलिटीचे कठोर नियम लागू करण्यात आले आणि ट्राय व दूरसंचार विभाग DOT यांची अंमलबजावणी करतात व ISP कंपन्या कोणत्याही वेबसाईट किंवा ॲपला विशेष सवलत देऊ शकत नाहीत. कायद्याचे उल्लंघन केल्यास ISP कंपन्यांवर कारवाई केली जाऊ शकते. हे 2024मध्ये या ठिकाणी नमूद करण्यात आलेलं आहे. आणि त्यानंतरच भारतातील नेट न्यूट्रॅलिटी समोर जे आव्हान आहेत की काही दूरसंचार कंपन्या डेटा प्राधान्याने आवश्यक असल्याचा दावा करतात, त्यामुळे नेट न्यूट्रॅलिटीचा धोका निर्माण होतो. 5G जे आहे
आणि भविष्यातील नवीन तंत्रज्ञानामुळे नेट न्यूट्रलिटीची अंमलबजावणीबाबत नव्या चर्चा सुरू होण्याची शक्यता असते. मात्र त्याच्यावर कंट्रोल करण्याचं काम भारत सरकार DOT हे करत असतं. त्यामुळं नेट न्यूट्रॅलिटी संदर्भात विकासाचे टप्पे जे आपण या ठिकाणी पाहिलेले आहेत ते पण महत्त्वाचे आहेत. पहा आता पुढचा प्रश्न जो आहे क्वेश्चन नंबर 47 म्हणजे विच ऑफ द फॉलोइंग इज द करेक्ट क्रोनॉलॉजिकल इंटरनेट फॅसिलिटीज, म्हणजे इंटरनेटवर सुविधांचा योग्य कालक्रम कोणता. आता या ठिकाणी ॲमेझॉन, गुगल, स्नॅपचॅट, फेसबुक, गुगल, फेसबुक, ॲमेझॉन, स्नॅपचॅट, गुगल, ॲमेझॉन, फेसबुक, स्नॅपचॅट, ॲमेझॉन, गुगल, फेसबुक, स्नॅपचॅट या ठिकाणी हे दिलेलं आहे. पहा मात्र तुम्ही ॲक्युरेट उत्तर कधी लिहू शकणार आहात जर तुम्हाला त्यांचे इयर माहीत असतील तर एक लक्षात घ्या की ॲमेझॉन जे आहे ॲमेझॉन तर ते 1994 साली अस्तित्वात आलेलं आहे आणि त्याचे फाउंडर जे आहेत जेफ बेझोस, JEFFBEZOS, जेफ बेझोस हे आहेत. आता 1994ला. त्यानंतर गुगल कधी आलेलं आहे 1998 साली अस्तित्वात आलेलं आहे. आता हे कोणी लॅरी पेज आणि सर्जी ब्रिन, म्हणजे लॅरी पेज आणि सर्जी ब्रिन यांनी हे लॉन्च केलेलं आहे. त्यानंतर फेसबुक जे आहे, आता इथं आपण ॲमेझॉन पाहिलं, नंतर गुगल पाहिलं, नंतर फेसबुक जे आहे ते 2004 साली अस्तित्वात आलेलं आहे. म्हणजे त्याचे फाउंडर जे आहेत ते मार्क झुकरबर्ग, हे तुम्हाला माहीतच आहे, हे खूप पॉप्युलर आहेत. त्यानंतर स्नॅपचॅट जे आहे, स्नॅपचॅट कधी अस्तित्वात आलेलं आहे 2011 साली ते अस्तित्वात आलेलं आहे. आणि स्नॅपचॅट लॉन्चड इन 2011. इवान स्पिंजेल किंवा बॉबी मर्फी किंवा रेजी ब्राऊन यांनी स्नॅपचॅट ची सुरुवात केलेली आहे. हे आकडे ज्यावेळेस आपण 1994, 1998, त्यानंतर 2004 आणि 2011 हे क्रोनॉलॉजिकल आपण लिहितो त्यावेळेला आपल्याला नेमकं उत्तर कोणतं आहे हे आपल्याला लक्षात येणार आहे. तर पहिल्यांदा 1994 म्हणजे काय, ॲमेझॉन. आता ॲमेझॉन पहिल्यांदा कधी दिलं आहे, इथं ए हा पर्याय आणि डी हा पर्याय ॲमेझॉन सुरुवातीला दिलेला आहे. पण ॲमेझॉन नंतर गुगल, आता इथं बरोबर ॲमेझॉन नंतर गुगल दिलेलं आहे. पहा त्यानंतर इथं फेसबुक आणि स्नॅपचॅट, म्हणजे डी हे उत्तर बरोबर आहे. आता इथं ॲमेझॉन, गुगल, स्नॅपचॅट आणि फेसबुक शेवटी दिलेलं आहे. पहा तर डी हे उत्तर ॲक्युरेट आहे. अशा प्रकारे आपण क्रोनॉलॉजिकल एका प्रश्नाचं उत्तर आपण ॲक्युरेट या ठिकाणी देऊ शकतो. आता एक लक्षात घ्या की क्वेश्चन नंबर 48 आहे ते त्याच्या पुढचं विचारलेलं की आयडेंटिफाय द करेक्ट पेअर, आयडेंटिफाय द करेक्ट पेअर फ्रॉम द फॉलोइंग, म्हणजे पुढीलपैकी योग्य जोडी ओळखा. आता या ठिकाणी ॲमेझॉन आणि सबीर भाटिया, गुगल सर्जी ब्रिन, ट्विटर जुलियन असेंज आणि यूट्यूब जिमी वेल्स हे पर्याय दिलेलं आहेत. तर या ठिकाणी बऱ्याच जोड्या इनकरेक्ट दिलेलं आहे. पहा आता या ठिकाणी ॲमेझॉन जे आहे तर ॲमेझॉन साबीर भाटिया हे इनकरेक्ट उत्तर आहे. तर ॲमेझॉन मगाशी मी सांगितलेलं आहे पहा की जेफ बेझोस जे आहे तर त्यांनी 1994 साली ॲमेझॉन सुरू केलेलं आहे. त्यामुळं हे उत्तर चुकीचं आहे, ही जोडी चुकीची आहे. आता दुसरी जी जोडी आहे गुगल, आता गुगल वॉज को फाउंडेड सर्जे ब्रिन अँड लॅरी पेज 1998. आता गुगल जे आहे
सर्जी ब्रिन हे करेक्ट उत्तर आहे पहा. म्हणजे ही जोडी करेक्ट आहे. ही जोडी करेक्ट आहे. आता ट्विटर जे आहे, ट्विटर वॉज फाउंडर जॅक डोर्सी. आता ट्विटरची जोडी चुकीची आहे. इथं जुलियन दिलेलं आहे पहा. तर ट्विटर कोणी शोधून काढलेलं आहे? जॅक डोर्सी. नो ग्लास आणि बीज स्टोन हे 2006 साली ट्विटर शोधून काढलेलं आहे. आणि यूट्यूबची जोडी इथे जिमी वेल्स दिलेले आहे. तर यूट्यूब वॉज फाउंडेड बाय चांद हर्ले अँड स्टीवन चेन अँड जाऊड करीम इन 2005. 2005मध्ये ह्या तिघांनी यूट्यूब शोधून काढलेलं आहे पहा. आणि हे जे जिमी वेल्स आहे ना, ते विकिपीडियाचे फाउंडर आहेत. विकिपीडियाचे फाउंडर आहेत. हे ज्यावेळेस आपल्याला परफेक्ट माहीत असतं त्यावेळेला आपल्याला याचं उत्तर करेक्ट देता येणार आहे. त्यामुळं इथं गुगलचं जे आहे की सर्गी ब्रिन नावाची जोडी जी आहे ती करेक्ट आहे. त्यामुळं बी हे उत्तर ॲक्युरेट आहे पहा. अशा प्रकारे आपण 5 प्रश्न या ठिकाणी पाहिलेले आहेत. थँक्स अ लॉट.